मोबाईलच्या स्क्रीन मागचं नातं. आरव 12वीत शिकणारा हुशार मुलगा. वडिलांचा मृत्यू झाल्यावर घरातील जबाबदाऱ्या आई आणि त्याच्यावर आल्या. पण काळ बदललेला होता आणि आरवही सोशल मीडियाच्या जगात हरवू लागला. रोज रील्स, फोटो, स्टेटस, लाईक्स वाढत होते. फॉलोअर्स येत होते. आरवला वाटायचं की लोक मला ओळखतात, माझं कौतुक करतात. पण हे कौतुक फक्त स्क्रीनपर्यंतच मर्यादित होतं. त्याच्या घरात मात्र शांतता होती. आई दिवसभर काम करून थकून यायची. तिला फक्त एवढंच हवं होतं की आरवने तिच्या सोबत 2 मिनिट बसावं, तिला थोडं समजून घ्यावं. पण आरवला ते दिसतच नव्हतं, कारण त्याचं जग फक्त फोन, लाईक्स, कमेंट आणि ट्रेंडिंग साईडवर होतं. एक दिवस आई अचानक बेशुद्ध पडली. आरव घाबरला. तो हॉस्पिटलमध्ये उभा होता. हात थरथरत होते. डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की तुम्ही आईशी बोलता का? ताण खूप वाढतंय, तिला तुमच्या सहवासीची गरज आहे. आरववरच्या हृदय एकदम चमकला आणि तो आत गेला. आई शांतपणे झोपलेली होती, हातावर सलाईन. आणि पहिल्यांदा त्याला जाणवलं की की एवढं फॉलोअर्स असलं तरीही एकही जण त्याच्या आईला समजून घेणारा नाही. तो आईला हातात घेऊन रडत म्हणाला की आई, माफ कर, मी तुला बघू शकलो नाही. लाईक्सच्या मागे धावत होतो, पण मला कधीच कळत नाही की माझं खरं आयुष्य तर तूच आहेस. आई जागी झाली. तिने हसत म्हणाली की बाळा, फोन वाईट नाही, पण त्यात हरवून जाऊ नकोस. जी माणसं आजूबाजूला आहेत ना, त्याचं प्रेमच खऱ्या आयुष्याचं व्हायरल कंटेंट आहे. त्या दिवसानंतर आरवने फोन सोडला नाही, पण तो आता त्याच्या जीवनावर कंटेंट बनवू लागला. आईसोबत घालवलेला वेळ, संघर्ष, मेहनत, प्रेम हे व्हिडिओ लोकांच्या हृदयाला भिडले, कारण ते खरे होते. स्टोरीचे शेवट ही शिकवते की सोशल मीडिया महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे की या स्क्रीनच्या मागची माणसं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना। देखने के लिए धन्यवाद।